मुंबईतल्या सीएसएमटीवर मराठा आंदोलकांची गर्दी, मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर आंदोलकांची हुल्लडबाजी, एक मराठा लाख मराठाच्या घोषणानं स्थानिक दणाणले. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, उपोषण सुरू होताच मनोज जरांगे यांचा एल्गार, आझाद मैदानावर जनसागर उसळला. सरकारचं शिष्टमंडळ संध्याकाळी मनोज जरांगेंची भेट घेण्याची शक्यता, वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या पार्श्वभूमीवर लवकर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न. मराठा आंदोलकांमुळे मुंबईतल्या ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक कोंडी, शेकडो गाड्यांची फ्रीवेवर रांग, आंदोलकांचा आझाद मैदानाकडे ओघ सुरू. मनोज जरांगेंच्या मागण्यांवर चर्चेतून तोडगा निघेल, मराठा उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य, मराठा आरक्षणावर काँग्रेस नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्याचे आव्हान. मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देणं शक्य नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया, कायद्याच्या चौकटीत बसेल ते मराठा समाजाला देण्याची तयारी असल्याचंही केलं स्पष्ट. मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची, थेट जरांगेंची चर्चा करावी, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट, आंदोलक दहशतवादी नाहीत तर मराठी माणूस. जरांगेंचं आंदोलन फडणवीस सरकार उलथवण्याचा प्रयत्न, अजित पवार गटाचे आमदार सामील असल्याचा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा आरोप. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामध्ये अजित पवारांवर कांद्याची माळ फेकण्याचा प्रयत्न, शेतकरी मेळाव्यादरम्यानची घटना, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नाना शिंदे पोलिसांच्या ताब्यात. सततच्या पावसामुळे मुदखेड येथील धनगर टेकडीवरील पुरातन खंडोबा मंदिर जमीनदोस्त, तहसीलदारांकडून पाहणी.